स्टेट ऑफ आर्ट असलेल्या अमरावती विमानतळ आणि पायलट प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावतीला विशेष ओळख प्राप्त होणार आहे। येत्या काळात सिंचन, पायाभूत सुविधा यासोबतच सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवान प्रवासाच्या सुविधा निर्माण करण्यात येतील। विदर्भातील विकासात्मक कामे पूर्ण करून या भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम प्राधान्याने केले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। अमरावती विमानतळाचे उद्घाटन तसेच प्रवासी विमान सेवेचा शुभारंभ आणि एअर इंडिया पायलट प्रशिक्षण केंद्राच्या उड्डाणाचे प्रात्यक्षिक पार पडले। यावेळी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू, केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री आकाश फुंडकर, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंद अडसूळ, खासदार डॉक्टर अनिल बोंडे, बळवंत वानखडे, अमर काळे, आमदार संजय खोडके, डॉक्टर संजय कुटे, रवी राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसड, केवलराम काळे, राजेश वानखडे, प्रवीण तायडे, उमेश यावलकर, गजानन लवटे, नवनीत राणा, परिवहन व बंदरे विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडच्या उपाध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिका स्वाती पांडे आदी उपस्थित होते। या ठिकाणी विमानाचे पहिले उड्डाण होत असून भविष्यात रात्री विमान उतरण्याची सोय करण्यात येईल। यासोबतच नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर सकाळच्या सत्रातील विमान उड्डाणाची वेळ प्राधान्याने ठरविण्यात येईल। या ठिकाणी दक्षिण आशियामधील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे। यात एका वर्षात 180 पायलट तयार होतील। त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी 34 विमाने उपलब्ध असतील। भविष्यात विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात येणार असून लवकरच पूर्ण क्षमतेने विमानतळ सुरू होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले। महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या उपाध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिका स्वाती पांडे यांनी प्रास्ताविक केले। यावेळी विमानतळावरून पहिल्यांदा प्रवास करणारे ऋषिकेश गव्हाणे, अनवर अली, आसिफ इक्बाल या प्रवाशांना प्रातिनिधिक स्वरूपात बोर्डिंग पासचे वितरण करण्यात आले। अमरावती विमानतळावर आलेल्या पहिल्या प्रवासी विमानाचे वॉटर कॅनने स्वागत करण्यात आले। त्यानंतर पायलट प्रशिक्षण केंद्राच्या डेमो फ्लाइटचे प्रात्यक्षिक करण्यात आले। मुख्यमंत्री फडणवीस आणि मान्यवरांनी विमानतळाच्या कोनशिलेचे अनावरण केले। माजी आमदार प्रवीण पोटे आणि बेलोराच्या सरपंचा माधुरी चौधरी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार केला। मुंबई हो, पुणे हो, नागपुर जैसे बड़े बड़े शहरों को हब्स के विस्तार हुआ है और वही 7,000 करोड़ से अधिक बजट से हमने कोल्हापुर, जलगांव, नासिक, गोंदिया और सिंधुदुर्ग जैसे रीजनल एयरपोर्ट्स को भी उड़ान योजना में शामिल करते हुए उनको भी आगे बढ़ाने का काम किया है। आरसीएस के तहत महाराष्ट्र ने अब 160 रूट्स आइडेंटिफाई किए और उसमें से 105 रूट्स को हमने शुरू भी कर दिए हैं। मुंबई, पुणे, नागपुर और शिरडी हवाई अड्डों पर यात्रियों की अगर संख्या आप देखेंगे तो पिछले 5 साल में 40% बढ़ोतरी वो सब एयरपोर्ट्स में हमने देखने को मिला है। मला या निमित्ताने हेच सांगायचं आहे की विशेषतः अमरावती विभाग जो आहे हा महाराष्ट्र सरकारच्या पूर्णपणे त्या ठिकाणी अजेंड्यावर आहे। आम्ही आता अकोल्याचं विमानतळ त्याचा देखील विस्तारीकरण करणार आहोत। यवतमाळचं जे विमानतळ आहे ते विमानतळ आता आम्ही अनिल अंबानींच्या रिलायन्स कंपनीकडनं परत घेतलेलं आहे। तेही एमएडीसी ला दिलेलं आहे। पुढच्या काळात त्याचंही विस्तारीकरण आम्ही करणार आहोत। विमानतळ हे केवळ कुठल्या तरी श्रीमंतांकरता करण्यात आलेली बाब असं आता राहिलेलं नाही, तर उद्योजक विमानतळ कुठे पाहतात, ज्या ठिकाणी विमानतळ असेल तिथे उद्योग जातो। त्यामुळे आता उद्योग जर हवे असतील तर विमानतळ आणि विमानाची कनेक्टिव्हिटी ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती कनेक्टिव्हिटी या विभागामध्ये तयार करण्याचं काम आपण करतोय। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।